Hello, dear students. Today we are going to learn and understand the question and answers of lesson number 12, Food for All, from Environmental Studies textbook part 1 standard 5. Lesson Food for All यामध्ये जे एक्सरसाइज दिलेले आहे पेज नंबर 63 वर ते एक्सरसाइज आज आपण समजून घेणार आहोत. सो पाहूयात त्याचे आन्सर्स. क्वेश्चन 1. व्हॉट्स द सोल्युशन? काय उपाय आहे बरं? The plant in the pot is not growing well. पॉट म्हणजे कुंडी. कुंडीतील प्लांट हे व्यवस्थित वाढत नाहीये. मग त्यावर काय उपाय केला जाऊ शकतो? सोल्युशन काय असेल? सो आन्सर. Keep the potted plant in such a way so that it gets maximum sunlight. Maximum म्हणजे जास्तीत जास्त. ते जे पॉटेड प्लांट आहे ते पॉटेड प्लांट सनलाईटमध्ये ठेवायचे. त्यामुळे काय होईल? त्या प्लांटला जास्तीत जास्त सनलाईट मिळेल. तुम्हाला तर माहीतच आहे, सनलाईटच्या हेल्पने प्लांट्स त्यांचं फूड तयार करत असतात, हो की नाही? म्हणून कीप द पॉटेड प्लांट इन सच अ वे सो दॅट इट गेट्स मॅक्झिमम सनलाईट. वॉटर द प्लांट डेली अँड प्रेफरेबली इन द मॉर्निंग. रोजच्या रोज शक्यतो सकाळी त्या प्लांटला पाणी घालावे. लूजन द सॉइल नियर द रूट्स. रूट्स जवळील सॉइल माती ही मोकळी करायची. ट्रिम द प्लांट ओकेजनली टू एनहान्स द ग्रोथ. प्लांटची ग्रोथ चांगली व्हावी यासाठी अधूनमधून ते प्लांट ट्रिम करावे. टेक केअर ऑफ द प्लांट सो दॅट पॅरासिटिक पेस्ट्स अँड इन्सेक्ट्स डू नॉट हार्म द प्लांट. If all the above care is taken, the plant in the pot will start growing well again. Parasitic pests म्हणजेच परजीवी कीटक आणि इन्सेक्ट्स म्हणजेच किडे. प्लांटची जे पॉटमध्ये आहे त्या प्लांटची व्यवस्थित काळजी घ्या जेणेकरून पॅरासिटिक पेस्ट्स आणि इन्सेक्ट्स हे त्या प्लांटला इजा पोहोचवणार नाहीत. वरील सर्व काळजी घेतल्यास पॉटमधील प्लांटची पुन्हा चांगली वाढ होऊ लागेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट इज द पर्पज ऑफ स्टोरिंग फूड ग्रेन इन आवर हाऊस? फूड ग्रेन म्हणजेच अन्नधान्य. घरामध्ये अन्नधान्याचा साठा कशासाठी केलेला असतो? सो आन्सर. In order to avoid daily commuting to market, we store the food grains in our house. रोज बाजारात जाणे टाळता यावे म्हणून घरामध्ये एकदम अन्नधान्य आणून ठेवतात. Some food stuff is seasonal. काही फूड स्टफ्स हे सीझनल असतात. त्या सीझनमध्येच आपल्याला ते मिळत असतात. इट अवेलेबल ओनली ड्युरिंग सर्टन सीझन. This need to be bought and suitably preserved for storage. Sometimes the shop and markets may be closed, causing inconvenience at the last minute. आयत्या वेळी दुकाने, बाजार बंद असेल तर गैरसोय होईल म्हणूनही अन्नधान्याचा साठा केलेला असतो. Sometimes guests may also drop in and we may need more supplies. काही वेळी अचानक आपल्याकडे गेस्ट्स येऊ शकतात. मग अशा वेळी आपल्याकडे फूड ग्रेन असणं इम्पॉर्टंट आहे, गरजेचं आहे. सो ही सगळी कारणं आहेत की ज्यासाठी आपण फूड ग्रेन स्टोअर करून ठेवतो आपल्या घरामध्ये. क्वेश्चन 3. फाइंड अँड करेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट्स. इथे खाली काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत. त्यातील इनकरेक्ट स्टेटमेंट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत आणि ते करेक्ट करायचे आहेत. सो फर्स्ट स्टेटमेंट आहे, देअर इज ओनली वन मेथड ऑफ फार्मिंग. फार्मिंगची फक्त एकच मेथड आहे का? तर नाही. सो हे स्टेटमेंट फॉल्स आहे. देअर आर मेनी वेज ऑफ फार्मिंग. नेक्स्ट, इंडिया इज ॲन ॲग्रिकल्चरल कंट्री. येस, दिस स्टेटमेंट इज ट्रू. Next, use of improved seeds does not lead to higher yields. Yields म्हणजेच उत्पादन आणि higher yields म्हणजेच चांगले उत्पादन. Improved seeds म्हणजेच सुधारित बियाणे, चांगल्या प्रतीचे बियाणे. इथे स्टेटमेंट काय दिलेले आहे की सुधारित बियाणांच्या वापरामुळे
उत्पादन वाढत नाही. सो हे स्टेटमेंट करेक्ट आहे का? तर नाही. जर चांगल्या प्रतीचे सुधारित बियाणे जर आपण वापरले तर आपल्याला उत्पादन चांगले मिळते, हो की नाही? सो हे स्टेटमेंट फॉल्स आहे. यूज ऑफ इम्प्रूव्ड सीड्स लीड टू हायर इल्ड्स. चांगल्या प्रतीचे बियाणे जर आपण वापरले तर आपल्याला चांगल्या प्रतीचेच उत्पादन मिळते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 4. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन. What are the advantages of using improved seeds? सुधारित बियाणांच्या वापरामुळे कोणकोणते फायदे होतात? चांगल्या प्रतीचे बियाणे वापरल्यामुळे काय फायदे होतात बरं? सो आन्सर. इम्प्रूव्ड सीड्स हॅव हायर yield. इम्प्रूव्ड सीड्स वापरल्यामुळे काय होते? जे उत्पादन मिळते ते चांगल्या प्रतीचे आणि जास्त मिळते. दीज सीड्स रेजिस्ट पेस्ट अटॅक्स. रेजिस्ट म्हणजे प्रतिकार करणे आणि पेस्ट अटॅक्स म्हणजेच कीटकांचा हल्ला. या सीड्स काय करतात? कीटकांच्या हल्ल्यांना प्रतिकार करतात. दे ग्रो वेल. चांगल्या प्रकारे वाढतात. अँड बिकम राईप फॉर हार्वेस्ट इन अ शॉर्टर पिरियड ऑफ टाईम. आणि लवकर राईप होतात, पक्व होतात आणि त्यामुळे फार्मरला लवकर हार्वेस्ट करता येतात. Some seeds can give high yield in low water supply too. काही सीड्स जिथे कमी पाणी पुरवठा आहे, म्हणजेच जिथे पाण्याची टंचाई आहे, अशा भागात सुद्धा चांगल्या प्रकारे ग्रो होतात आणि चांगलं उत्पन्न मिळवून देतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विच आर द मॉडर्न मेथड्स ऑफ इरिगेशन? इरिगेशनच्या मॉडर्न मेथड्स, आधुनिक मेथड्स, पद्धती कोणत्या आहेत? व्हॉट आर देअर ॲडव्हान्टेजेस? आणि त्याचे फायदे काय आहेत? सो तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहेत की इरिगेशनच्या मॉडर्न मेथड्स ड्रीप इरिगेशन अँड स्प्रिंकल इरिगेशन. यामुळे काय होते? आपण आन्सर रीड करूयात. ड्रीप इरिगेशन अँड स्प्रिंकल इरिगेशन आर मॉडर्न मेथड्स ऑफ इरिगेशन. तर मॉडर्न मेथड्स कोणत्या आहेत इरिगेशनच्या? ड्रीप इरिगेशन अँड स्प्रिंकल इरिगेशन. ड्यू टू मॉडर्न मेथड्स ऑफ इरिगेशन, या आधुनिक पद्धतींमुळे काय होते? रूट्स ऑफ द क्रॉप्स गेट इनफ वॉटर. क्रॉप्सच्या रूटला पुरेसे असे पाणी मिळते. पाणी इकडे तिकडे जास्त वायाला जात नाही. डायरेक्ट रूट्सला, क्रॉप्सच्या रूट्सला व्यवस्थित पुरेसे असे पाणी मिळते. वन कॅन सेव्ह अ लॉट ऑफ वॉटर बाय दीज मेथड्स. आणि यामुळे, या पद्धतींमुळे काय होते? भरपूर पाण्याची बचत होते. In modern methods of irrigation, full use is made of the available water. जेवढे पाणी आपल्याकडे आहे तेवढ्या पाण्याचा पुरेपूर उपयोग या मेथड्समुळे आपल्याला करता येतो. Let's see next question. C. Describe the drip irrigation method. So हे आहे ड्रिप इरिगेशन मेथडचे पिक्चर. आन्सर पाहूयात. In drip irrigation method, pipes with holes are used for giving water to the plants. इथे या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत आहे की कशा प्रकारे पाईप लावलेला आहे आणि तिथे ते प्लांट आहे. प्लांट जिथे आहे त्या ठिकाणी त्या पाईपला एक होल केले जाते आणि तिथून पाणी ठिपकत असते, ड्रिप होत असते. ओनली रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ वॉटर ड्रिप्स नियर द प्लांट्स इन दिस मेथड. आणि जेवढे पाणी या प्लांटला गरजेचे आहे तेवढेच पाणी या पाईपच्या होलमधून प्लांट्सच्या इथे पडत असते. फुल यूज ऑफ अवेलेबल वॉटर कॅन बी डन बाय ड्रिप इरिगेशन मेथड. उपलब्ध पाण्याचा योग्य व पुरेपूर वापर या पद्धतीने केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट आर द रिझन्स ड्यू टू विच ग्रोईंग क्रॉप्स आर डॅमेज्ड? कोणकोणत्या कारणांमुळे वाढत्या पिकांचे नुकसान होते? सो आन्सर. ग्रोईंग क्रॉप्स इन द फील्ड कॅन बी अटॅक्ड बाय डिझीजेस अँड पेस्ट अटॅक्स. जे वाढती पिकं आहेत शेतामध्ये त्यांना रोग लागू शकतो किंवा त्यांच्यावर कीटकांचा हल्ला होऊ शकतो, पेस्ट अटॅक होऊ शकतं. इफ द फर्टिलिटी ऑफ सॉइल इज रिड्यूस्ड, द प्रोडक्टिव्हिटी ऑफ फील्ड्स इज ऑल्सो रिड्यूस्ड. फर्टिलिटी म्हणजे सुपीकता, सॉइल म्हणजे माती, रिड्यूस्ड
म्हणजे कमी होणे आणि प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादक क्षमता. जर मातीची सुपीकता शेतातील मातीची सुपीकता जर कमी झाली तर काय होईल? तर तिथे पीक चांगलं येणार नाही, हो की नाही? सो मातीची सुपीकता कमी झाल्यास शेताची उत्पादकताही कमी होते. If enough water is not available for growing crops, their growth is stunt. स्टंट म्हणजे काय? स्टंट म्हणजे विकास होण्याचा थांबणे, वाढ खुंटणे, त्याला म्हणतात स्टंट. जर वाढत्या पिकांना पुरेसे पाणी मिळाले नाही तर त्यांची वाढ खुंटेल. All these factors can cause damage to the crops in the fields. या सर्व बाबींमुळे शेतातील पिकांचे नुकसान होऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर ई. व्हॉट इज डन टू अवॉइड डॅमेज टू द क्रॉप्स? क्रॉप्सचे नुकसान टाळण्यासाठी कोणते उपाय योजले जातात? आन्सर. टू अवॉइड डॅमेज टू द क्रॉप्स. क्रॉप्सचे नुकसान टाळण्यासाठी मॉडर्न इरिगेशन मेथड्स आर युज्ड टू वॉटर द क्रॉप्स. क्रॉप्सला पाणी देण्यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर केला जातो? मॉडर्न इरिगेशन मेथड्स कोणत्या आहेत? तर त्या आहेत ड्रीप इरिगेशन अँड स्प्रिंकल इरिगेशन. या पद्धतींमध्ये उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करता येतो. To reduce the pest and disease attacks, the crops are sprayed with insecticides and pesticides. कीड आणि रोगांचे आक्रमण कमी करण्यासाठी पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केली जाते. प्रॉपर अमाऊंट ऑफ फर्टिलायझर्स आर युज्ड टू एनहान्स द ग्रोथ ऑफ द क्रॉप्स. पिकांची वाढ वाढवण्यासाठी योग्य प्रमाणात फर्टिलायझर्स म्हणजेच खते, योग्य प्रमाणात खतांचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. व्हॉट कॉजेस द फर्टिलिटी ऑफ सॉइल टू डिमिनिश? जमिनीची सुपीकता कशामुळे कमी होते? आन्सर. Overuse of chemical fertilizers leads to accumulation of excessive chemicals in soil. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीत जास्त प्रमाणात रसायने जमा होतात. This reduces the fertility of soil आणि यामुळेच जमिनीची सुपीकता कमी होते. तसेच overwatering also turns the soil saline and fallow. पाण्याचा अतिवापर केल्यास तिचा कस कमी होतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. व्हॉट चेंजेस हॅज मॉडर्न टेक्नॉलॉजी ब्रॉट अबाउट इन द मेथड्स ऑफ फार्मिंग? आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या पद्धतीत कोणते कोणते बदल झाले आहेत? सो आन्सर. मॉडर्न टेक्नॉलॉजी ऑफ ॲग्रिकल्चर युजेस इम्प्रूव्ड सीड्स दॅट गिव्ह हायर यील्ड. शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये इम्प्रूव्ड सीड्स वापरल्या जातात. त्यामुळे काय होते? जे उत्पादन आहे ते चांगले होते. मॉडर्न मेथड्स ऑफ इरिगेशन सच ॲज ड्रीप इरिगेशन अँड स्प्रिंकल इरिगेशन आर युज्ड. मॉडर्न इरिगेशन मेथड्सचा वापर केला जातो. ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स अँड मॅन्युअर्स आर युज्ड टू इन्क्रीज द फर्टिलिटी अँड प्रोडक्टिव्हिटी ऑफ सॉइल. Pesticides and insecticides are used to protect the crops against diseases and pest attacks. All these changes have brought about a better yield of farming produce. Next question. What are methods used to preserve food grains? कोणकोणत्या पद्धतीने धान्य टिकवता येते? Answer. In order to preserve the stored food grains, the following methods are used. The grain is dried well in the sun and stored in sacks. धान्य उन्हामध्ये छान वाळवलं जातं आणि सॅक्समध्ये भरून साठवलं जातं. Neem leaves are mixed with the grain to avoid insect attacks. ज्या डब्यामध्ये ते धान्य भरून ठेवलेलं आहे त्या डब्यामध्ये नीम लिव्स म्हणजेच कडुलिंबाचा पाला टाकला जातो. का बरं टाकला जातो? कारण त्यामुळे कीड लागत नाही धान्याला म्हणून. प्रोटेक्टिव्ह केमिकल्स आर मिक्स्ड विथ द ग्रेन्स. द स्मेल ऑफ दीज केमिकल्स रिपेल्स द इन्सेक्ट पेस्ट्स. धान्याला कीड लागू नये म्हणून त्यामध्ये काही केमिकल्स
ॲड केले जातात. या केमिकलच्या वासामुळे जे कीटक आहेत ते लांब राहतात या धान्यापासून. द प्लेस वेअर ग्रेन्स आर स्टोर्ड, ज्या जागी ग्रेन साठवून ठेवलेले असतात, इज केप्ट ड्राय अँड एरी टू प्रिव्हेंट इट फ्रॉम कॅचिंग फंगस. फंगस लागू नये, बुरशी लागू नये धान्याला, म्हणून ज्या जागेवर हे धान्य ठेवलेलं असतं ती जागा ड्राय असते, कोरडी असते आणि एरी असते, हवेदार असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. हाऊ इज वॉटर मेड अवेलेबल टू फार्मिंग? शेतीसाठी पाणी कुठून उपलब्ध केले जाते? आन्सर. इन इंडिया मोस्ट ऑफ द ॲग्रिकल्चर इज डिपेंड अपॉन मॉन्सून. Along with this rainwater, water from rivers, lakes and wells are used for irrigation purposes. Dams are built on rivers for holding huge quantities of water. Now modern methods or irrigation are used for farming. Question number 5. Match the following. 2 groups दिलेले आहेत, A group आणि B group. फर्स्ट आहे ग्रेन स्टोर्ड इन अ डॅम्प प्लेस. डॅम्प प्लेस म्हणजे दमट हवेचे ठिकाण. दमट हवेतील धान्य साठा, ज्या ठिकाणी दमट हवा आहे तिथे जर आपण ग्रेन ठेवलं तर काय होईल? त्याला फंगस लागेल, राईट? सो फंगस अटॅक होईल. नेक्स्ट आहे सेकंड नंबर, ग्रेन स्टोर्ड इन ड्राय एअर. कोरड्या हवेत धान्य जर ठेवलं तर काय होईल? प्रिव्हेंट्स ग्रोथ ऑफ फंगस ऑन द ग्रेन. जर कोरड्या हवेत ठेवलं तर फंगस लागणार नाही, बुरशी लागणार नाही धान्याला, बरोबर? आणि जर दमट हवेमध्ये ठेवलं तर तिथे बुरशी लागेल, फंगस अटॅक होईल. थर्ड नंबरला आहे ॲडिंग प्रॉपर केमिकल्स टू द स्टोर्ड ग्रेन. धान्य साठ्यात औषधे ठेवणे. आपण ग्रेन स्टोअर करून ठेवतो तेव्हा त्यामध्ये केमिकल्स टाकतो, ओके, इंजेक्शन वगैरे टाकत असतो कीड लागू नये म्हणून. मग जर अशा प्रकारचे केमिकल्स आपण धान्यामध्ये टाकले तर काय होईल? प्रिव्हेंट्स इन्सेक्ट इन्फेक्शन. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.